पण बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले सिरियल सुरू आहे. इन अँड आऊट दोघं एकमेकांना ओळखत असाल, बोलण्यामधून काही गोष्टी आल्या असतील, तर आपण आत्ता बघूया तुम्ही एकमेकांना किती ओळखता. माझ्याकडे काही प्रश्न आहेत, तर ते बघूया किती अचूक उत्तरं देत आहे. ओके, बेसिक प्रश्न आहेत अगदी. बरं, आवडता पदार्थ एकमेकांचा सांगायचा. बोलण्यात आलं असेल. मेथीची भाजी ह्याला नाही. हां, आवडते ना. हां, मेथीची भाजी आवडते. तसं बरंच आवडतं तुला. स्वीट आणि हे बऱ्याच गोष्टी आवडतात. ते कुकीज काय होतं? नटेला कुकीज. हां. आवडता पदार्थ अजिबात नाही आवडत. कारल्याची भाजी. सॉरी, ह्याचं सांगायचं आहे ना. ओ सॉरी. गोड. काहीही गोड पदार्थ तो नाही खात. नाही आवडत. कारल्याची भाजी. सेफेस्ट की न आवडणार मग हां तेवढं. हो बरं, मग मी जसं ऐकलं की अशी काही तक्रारी नसतात की हे नाही ते नाही वगैरे असं. मला डोळा मारला गपचूप. काय हां, म्हणजे कारलं अशा भाज्या नाही आवडत. कारलं, शेपू वगैरे नाही आवडत. बाकी मी खाते सगळं. आवडता अभिनेता कोण आहे? हवे खूप आहेत, त्यामुळे आता कोणाकोणाची नावं घ्यायची असं आहे. मूवीज म्हणजे किती मूवीज बघायला आवडतात बेसिकली तुम्ही? खूप आवडतं मी. हो, मी नाही, मला असं झालं की खूप नावं आहेत, तर कोण कोण सांग. म्हणजे मराठीमध्ये म्हटलं तर खूप जण आहेत. म्हणजे जितू जोशी आहे किंवा सिद्धार्थ आहे. आपले माझ्या नावांचे जाम झोल आहेत, त्यामुळे आता मला ते पण आठवून. कोणत्या जॉनराचे मूवीज तू बघतो? मला सगळ्या टाईप्सच्या आवडतात बघायला. जनरली थोडेसे काय म्हणतो आपण स्लाइस ऑफ लाईफ टाईपचे मला बघायला जास्त आवडतात. पण असं काही नाही की तेच मी बघतो. मला रेंज आवडते बघायला. म्हणजे माफियावाले हे वगैरे बघायला पण मला आवडतात. इन्व्हेस्टिगेशनमध्ये. ह्याची फेवरेट अभिनेत्री माधुरी दीक्षित. आणि त्याने जेव्हा गाणं गायला होता तो त्यांच्यासोबत, जेव्हा तो आला होता, तो असं लिटरली असा शिवर करत होता. आणि बॅकस्टेजला पण त्याचं जरा चालूच होतं. सो ड्रीमगर्लला भेटणं म्हणजे एक असं ड्रीम असतं ना प्रत्येकाचं. पहिल्यांदा भेटलेलं? हो, पहिल्यांदा भेटलो होतो. आणि काय म्हणजे मग तेच झालं. एकतर ते खूप ऐन वेळेला झालं सगळं की हे करायचं आणि मग ते ठरलं आणि झालं. पण मजा आली. जसं याला सरप्राईज मिळालं ना माधुरीसोबत स्टेज शेअर करण्याचं, तुला असं काय इच्छा आहे की अरे यार ह्या अभिनेत्यासोबत एक असं मिळालं ना इंटरॅक्ट करायला? मला फहाद फाझिल बरोबर इंटरॅक्ट करायला खूप आवडेल. माझा फेवरेट ॲक्टर आहे तो. मला खूप आवडतो. कोणत्या गोष्टीचा राग येतो शिवानीला आणि तू समीरला? लिस्ट, पेन, पेपर प्लीज द्या. नाही, तुला लिहायला माझ्याबद्दलच्या. नाही, मला असा कुठल्या गोष्टीचा असं म्हणशील तर जर जे काही असेल तर ते जर तुम्ही नीट सांगितलं तर ते राग येणार नाही तिला. पण जर खोटं केलं किंवा तुम्ही येडं बनवताय हे जर कळलं तर त्याचा राग येतो तिला. हां, त्याचा खूप राग येतो. मॅक्सिमम सिच्युएशन्स यानेच तयार होऊ शकतात म्हणजे रागाच्या. त्यामुळे समीर म्हणजे मी त्याला कधीच रागवताना पाहिलेलं नाही आहे. पण गाडी चालवताना तो कधीतरी फ्लिप होऊ शकतो. त्याच्यावर गाडीमधून नाही, पण तो जशी चालवतो ते मी बघितलेलं आहे. तो कशी चालवतो. सो मला असं छान वाटतं चालवतो. नाही, तो अशी चालवतो. फास्ट चालवतो. टोपण नाव काय आहे? एनी आयडिया? मला हिला हो नाही माहिती. माझे मित्र मला शिवा बोलतात आणि काही मैत्रिणी माऊ वगैरे म्हणतात. पण ते खूपच असे कोर लोक. पण बाकी सगळे मित्र शिवा अशी झाली. सम्या बोलत असतील त्याला. सम्या. सेटवर सतरंगी नाव कोणाचं ठेवलं नाही? भुरट्या. त्याचं कॅरेक्टर आहे म्हणून. पण ते असं बोलायला पण मस्त वाटतं ना, भुरट्या. सिक्रेट हॉबी काय? म्हणजे समीरचं सिंगिंग तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण असं या व्यतिरिक्त अजून सिक्रेट काय हॉबी आहे की सेटवर आल्यावर कळलं अरे तुला हे पण जमतं किंवा अरे तुला हे आवडतं? आम्हाला दोघांनाही एक हॉबी आहे, रेळा पाठवणे.
फॉलो काही होत नसतील. फॉलो नाही होत, पण नाही रील म्हणजे तशा रील नाही, फनी रील्स, कॉमेडी. हां बस मीम्स. त्यामुळे हां तो एक नवीन छंद आहे. पण माझा आत्ता म्हणजे मी ह्या 2 वर्षात डिस्कवर केलेलं आहे की मला इतकी साफसफाई करायची सवय लागली आणि ह्या इतक्या लॉकडाऊन नंतरच की मी वेळ मिळाला की नुसती साफसफाईच करत बसते. आत्ता वॅनिटीमध्ये पण जरा घाण होती, मी टिश्यू घेऊन तेच करत होते आणि नंतर मला रिअलाईज झालं की मला ही वॅनिटीमधून जायचं आहे आणि परत कधीच यायचं नाही आहे. मी का साफसफाई करते ह्या वॅनिटीची. एकमेकांबद्दलची एक आवडणारी क्वालिटी जी सहवासात असून आपल्याला असं वाटतं की माझ्यातही यावी, कारण का ही चांगली क्वालिटी आहे. समीर असं मिश्किल हसतोय ना खूप. बघ ना तो कसं लुक्स देतोय ना, कसा आहे हा. नाही मी तसं मी सारखं तिला विचार. अनएक्सपेक्टेड होते सगळे क्वेश्चन्स की हे काय. मी जर याच्याबद्दल चांगलं बोलले तरच हा माझ्याबद्दल चांगलं बोलणार. मी चांगलंच बोलणार. ठीक आहे, मी चांगलंच बोलणार. एक क्वालिटी मी म्हटलं तसं जे काही ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. म्हणजे जनरली काय होतं ना, लोक या फील्डमध्ये सुद्धा असं बऱ्याचदा होतं की थोडं हातचं राखून बोलणे किंवा हातचं राखून करणे, पण ज्याला काही इनिबिशन्स नसतात तो माणूस खरं तर खूप सोपा असतो. पण अशा माणसांचा अनेक लोकांना असं होऊ शकतं की अरे हा असा काय, किंवा बाबा मुडी आहे का किंवा काय, पण असं नाही आहे. जेव्हा तुम्ही खरं असता तसं जर जे काही असेल ते प्रेझेंट होत असाल त्याच्यासमोर आणि त्या व्यक्तीसमोर, तर ती क्वालिटी मला घ्यायला आवडेल की जितकं तुम्ही सरळ असता तेवढं सगळ्याच गोष्टी सोप्या असतात, तुम्हाला लक्षात नाही ठेवावं लागत आणि समोरच्यालाही लक्षात नाही ठेवावं लागत. त्यामुळे ही एक क्वालिटी आहे जी मला आवडेल. म्हणजे आपल्या मनातलं आपण जर शेअर नाही केलं तर त्रास आपल्यालाच होत राहतो की आपण ते म्हणतील तसं आपण करत जातो. गुड, थँक्स समीर, थँक्यू. पण मला माझ्यातली जी वाईट सवय आहे, मी खूप अँटी सोशल आहे. मी अजिबात सोशल होत नाही आणि रिझर्व्ड आहे मी. सुरुवातीला तुला असं वाटू शकतं की अरे बापरे ही अशी काय आहे, काहीच बोलत नाही आहे, ओके फाईन. पण समीर तसा नाही आहे. समीर खूपच वॉर्म आहे. तो सगळ्यांशी खूप भडाभडा बोलू शकतो आणि दुसऱ्यांना कम्फर्टेबलही करू शकतो. पण अर्थात पहिल्या भेटीत नाही, इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम. पण ही क्वालिटी त्याच्याकडे आहे, इज व्हेरी वॉर्म आणि व्हेरी नाईस. तुमच्या दोघांचं पहिलं इम्प्रेशन काय होतं एकमेकांबद्दलचं सेटवरचं किंवा लुक टेस्टला तुम्ही जेव्हा भेटला? तो आला होता आणि त्याला सांगितलं नव्हतं की लुक टेस्ट आहे उद्या, आणि तो सकाळी वाटतं त्याला हेअरकटला जायचं होतं. त्याला कळलं की आता उद्या लुक टेस्ट आहे, तर त्याने फोनाफोनी सुरू केली असावी आणि त्याचा नेमका हेअरस्टाईलिस्ट जो होता तो अवेलेबल नव्हता. सो त्याचे केस असे ना पूर्ण असे वाढले होते आणि ते आटोक्यातच येत नव्हते. आणि तो पहिल्यांदा भेटला आणि तो असाच होता की माझे केस नीट नाही आहे. मी म्हटलं हाय, हो जरा केसाचा प्रॉब्लेम झाला. म्हटलं ओके. दुसरे बोलण्यापेक्षा आपणच क्लिअर हां, म्हणजे आधीच आपण केलेलं बरं. आणि अगं सेम झालं. त्यात काय झालं, दाढी खूप वाढली होती, केसही होते आणि क्लीन शेवन, त्यामुळे ते केलं पण हे राहिलं. त्यामुळे ते इतकं ऑड दिसत होतं. जस्ट आत्ता कुठल्या तरी एका धार्मिक सिरियलचं काहीतरी करता करता काढून बसलाय असं दिसत होतं. आणि नंतर मी कॉन्शियस झालो एका पॉईंटला, कारण ते बसेच ना. जिथे कुठे बसवायचा सगळे प्रयत्न करून झाले पण ते काय बसेना. सो ते इम्प्रेशन होतं. म्हटलं काही बनण्याआधी आपणच सांगावं की नाही असं नाही आहे, मी करणार आहे, कापणार आहे. फनी इन्सिडेंट हा घडला होता पहिल्याच भेटीला, पण तुम्ही आधी एकमेकांची कामं बघितली असालच ना? डेफिनेटली. मी एकदा समीरच्या सेटवरती पण गेले होते. माझा मित्र त्यांचा शो डिरेक्ट करायचा, तेव्हा एक ब्रीफ असं भेटणं झालं होतं. सो ऑफकोर्स समीर कोण आहे आम्ही एकमेकांना ओळखत तर होतोच. जशी ही ऑफ कॅमेरा मैत्री आहे ना, तशीच स्क्रीनवर आम्हाला जोडी पुन्हा एकदा पाहायला आवडेल. आता तेजस काय एफर्ट्स घेतो हे बघायला पण जरा मजा येणार आहे. सो स्टे ट्यून्ड आणि बघत राहा. आणि तुम्ही अपील केलेलं जरा प्रेक्षकांपर्यंत जास्त पोहोचेल. येस, तर आमचा थोडं तुझं आणि थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलांनी यांचा महासंगम एपिसोड आहे 18 मेला. वेळ तारीख कन्फर्म म्हणजे 18 मे आहे ना? वेळ नाही आहे ना कन्फर्म, वेळ कन्फर्म नाही. तर 18 मेला आमचा महासंगम एपिसोड आहे आणि ज्याच्यामध्ये ही सगळी आत्ता जे आम्ही बोललो ती मजा तुम्हाला बघायला मिळणार आहे. काय एफर्ट्स घेणार आहे तेजस आणि आमचं पुन्हा सगळं रुळावर येईल का हे तुम्हाला बघायला मिळेल. सो अजिबात चुकू नका महासंगम एपिसोड 18 मे. येस, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.